श्रीराम समर्थ. सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा. रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनं. श्रीप्रह्लादं ब्रह्मनिष्ठं गुरुभक्तिपरायणं. शिष्योद्धारे सुनिष्णातं वन्देऽहं ब्रह्मसंविदे. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न समास पहिला अध्याय 3. जय जय श्री जगच्चालका. जय जय स्फूर्ती प्रकाशका. जय जय चत्वार जीवपालका. सद्गुरुनाथा तुझ नमो श्रीराम. तुमची काय वर्णू कीर्ती, तुमची हृदयी प्रगटल्या मूर्ती. बुद्धिमंदा कवित्व स्फूर्ती, होईल ऐसा चरण महिमा श्रीराम. सद्गुरु तुमचा नाम महिमा, तुम्हा न कळे सर्वोत्तमा. एक गुरु भक्त तो प्रेमा, लुटती नित्य नवा नवा श्रीराम. जैसी आईची दुग्ध शक्ती, आई जाणणे शक्य नसेती. जाणे पुत्र तानुलाची ती, तैसा तव महिमा तुझ न कळे श्रीराम. म्हणून विनवितो सद्गुरु आई, प्रेम पान्हा सोडी लवलाही. लेकरू तुझे कुशित घेई, त्राही त्राही झाले असे श्रीराम. समर्थ दृष्टांतानुसारी श्री गुरु आले गोदातिरी. येऊन या मंगरुळ क्षेत्री, श्री अंबादास चरणी नत झाले श्रीराम. सेवा केली घेऊन क्लेश, तेणे अंबादास महाराजा संतोष. दीक्षानुग्रहवर विशेष, दिधला रामानंदांसी श्रीराम. ऐसे गताध्यायांती, कथिले असे तुम्हा प्रती. पुढे श्री सद्गुरु देती मती, तोही प्रसंग ऐकावा श्रीराम. आज्ञेनुसार जालनापुरी आले रामानंद सत्वरी. स्टेशनाजवळी राम मंदिरी, श्रीराम दर्शन घेतले श्रीराम. तेथेच असती आनंद सागर, अत्यंत गुरुभक्त दृढतर. श्री ब्रह्म चैतन्य शिष्यवर, देखता साष्टांग वंदिले श्रीराम. आनंद सागरे धरुनिया हात, उठवोनिया तया लिंगत. तपस्तेज पाहुनी चकित, मनी म्हणे अवतारी दिसे श्रीराम. धन्य जन्म धन्य कुशी, वैराग्य भाव 16 वर्षी. दीक्षानुग्रह ही त्यासी झाला सुभाग्य, दिसतसे श्रीराम. काही दिवस झाला वास, आनंद सागर वदते रामानंदास. चला जाऊ गोंदावलीस, श्री ब्रह्म चैतन्य दर्शना श्रीराम. रामानंदानंद सागर सुमुहूर्ती निघाले सत्वर. गोंदावले क्षेत्र परम पवित्र, ब्रह्म चैतन्य धामी पातले श्रीराम. क्षेत्रासी केला नमस्कारू, शोधिले श्री ब्रह्म चैतन्य सद्गुरु. देखताची साष्टांग नमस्कारू, करीते झाले दोघेही श्रीराम. भोवती उभी शिष्य मंडळी, अधोवदनी बद्धांजली. सद्गुरुमूर्ती वैसलेली, हसत मुख प्रसन्न वदने श्रीराम. भव्य रूप अति सुंदर, सतेज कांती मुखावर. द्वादश मुद्रा भाळी त्रिपुंड, भरजरी कफनी घातलेली श्रीराम. पुष्पहार हृदयावरी, ऋती अति साजिरी. खडावासे भूमीवरी, माला कुबडी करी शोभे श्रीराम. चरणयुग्म अति सुकुमार, कमला परी समृदुतर. नखे चंद्ररेखा परी साचार, पाहोनी नयन स्थिरावले श्रीराम. कित्येक म्हणती चक्रवर्ती राजा, कोणी म्हणती योगेश्वर दुजा. कित्येक म्हणती संतांचा कलिजा, म्हणती कोणी परब्रह्म हेची श्रीराम. ऐसे हे सगुण ब्रह्मनिधान, पाहुनी विसरले देहभान. रामानंदानंद सागर जाण, उभे तटस्थ चित्रापरी श्रीराम. ब्रह्मचैतन्य दृष्टी दोघांवरती, जाता गोविंद भुवासी पुस्ती. म्हणती हा कोणसे संगती, मन माझे वेधितसे श्रीराम. आनंद सागर कळविती वृत्तांत, ऐकोनी संतोषले मनात. पांडुरंगा म्हणोनी पाचारित, जवळ बैसविती आपुल्या श्रीराम. कुरवाळीले दोन्ही हातांनी, वाटे कुरवाळे तात जननी. म्हणती येथे राहोनी रामसेवा करावी श्रीराम. ब्रह्मचैतन्याने अंबादास, एक ठेवण शरीरास. अंतरज्ञान ही दोघास, होते ऐसे दिसून येई श्रीराम. रामानंदा ब्रह्मचैतन्य, म्हणती अंबादास महाराज धन्य. दीक्षा प्रसाद तुम्हाला गुण मिळाला ना पांडुरंग बुवा श्रीराम. तयांचा सेवा भाव, मग महाराज आज्ञा पाळून
रामसेवा करण्यामुळे रामानंदा ब्रह्मचैतन्य म्हणती अंबादास महाराज धन्य. दीक्षा प्रसाद तुम्हाला गुण मिळाला ना पांडुरंग बुवा श्रीराम. मग महाराज आज्ञा पाळून रामसेवा करण्या म्हणून रामानंद तेथेच राहून सेवा करीती सर्व ही श्रीराम. पुढे तयांचा सेवा भाव देखून संतोषले श्री ब्रह्मचैतन्य. मग एके दिनी मंत्रानुग्रह देऊन कृतार्थ केले पांडुरंगा श्रीराम. ब्रह्मचैतन्य रामानंदा प्रत पांडुरंग बुवाय सेवदत. आबालवृद्ध त्या संस्थानात पांडुरंग बुवा म्हणू लागले श्रीराम. रामानंद म्हणती मनी कैसे ओळखिले ब्रह्मचैतन्यांनी. दोघे सारखेच अंतर्ज्ञानी मनी खूण पटली ही श्रीराम. येथे तू होशील कृतार्थ अंबादास गुरुवचन यथार्थ. माझाही पूर्ण भावार्थ चैतन्य ब्रह्मचरणासी श्रीराम. सद्गुरु वेण परमगती केव्हाही न घडे निश्चिती. ऐसे आगमनिगम गरजती ते यथार्थची वाटते श्रीराम. मीही नाथ भागवती वाचले ती शास्त्र प्रचिती. मानली मनमनी सद्गुरु संगती आठवत असे मजलागी श्रीराम. सूर्याचे साह्याविण डोळ्यास न दिसे जाण. कारण अंधारी तोचाच पडो न पडे खळग्या माझारी श्रीराम. ही पाण्यावरी तरते नाव हा असे जगानुभव. परी नावाडीत नसता तरणे नाव नाव ठाईच राहत असे श्रीराम. अथवा पर्जन्यही पडला भूमी सियोले पण आला. उत्तम बीजही आहे घराला परी पेरणार नसल्या व्यर्थ ते श्रीराम. अवचिते रत्न सापडले परी खोटे खरे खोटे काय कळे. रत्न पारख्या विना ना कळे रत्न परीक्षा इतरांना श्रीराम. तैसा सद्गुरु विण जो जो उपाय तो तो क्षीण. हे संत वचन पूर्ण अनुभवा येथे आले असे श्रीराम. या विचारे सेवा एकविध निरलसपणे चालली शुद्ध. त्या योगे सच्छिष्य लक्षणे प्रसिद्ध नऊ अस्थिती बाणली श्रीराम. श्रीनाथ भागवतीची लक्षणे प्रबोधिली ब्रह्मचैतन्याने. रामानंद ऐकून या चरणाने आम्हा कारणे प्रगटवली श्रीराम. सन्मान मनी इच्छू नये झाला तेथे थांबू नये. परेच्छेनेही घेऊ नये प्रथम लक्षण शिष्याचे श्रीराम. कोणाही भूताचा मत्सर मनाने न करावा क्षणभर. जाणावे द्वेष मत्सर शत्रू थोर. द्वितीय लक्षण शिष्याचे श्रीराम. सच्छिष्याळसा दूर फेकी जवळ येऊ न दे जराकी. कारण तो महापातकी. तिसरे लक्षण हे शिष्याचे श्रीराम. अहमन्यतेने घेतल्या ठाण शिष्य सर्वस्वी बुडाला जाण. दूर राही शिष्य यापासून. चौथे लक्षण हे शिष्याचे श्रीराम. सद्गुरु ठाई अधिकाधिक प्रेम. सेवेचा उल्हास वाटे परम. तो जाणावा शिष्य सर्वोत्तम. पाचवे लक्षण हे शिष्याचे श्रीराम. सद्गुरु ठाई निश्चल श्रद्धा. ढळविल्याही ना ढळे कदा. तोची सत्शिष्य विशुद्धा. सहावे लक्षण शिष्याचे श्रीराम. परमार्थाची अति प्रीती उत्तरोत्तरती तीव्रती. कृपा योग्यती शिष्यमूर्ती. सातवे लक्षण शिष्याचे श्रीराम. खरा खरा तो शिष्यवर असूया नसे ज्या तिळभर. अनसूयेचे माहेर घर. आठवे हे शिष्य लक्षण श्रीराम. बुद्धिवेद शास्त्र पारंगत ऐसी. सच्छिष्य न करी वाद कोणासी. करी सत्य पवित्र नम्र भाषणासी. नववे हे शिष्य लक्षण श्रीराम. सद्गुरु कृपे ही नऊ लक्षणे रामानंदा बाणली पूर्णपणे. यतन करुणी आम्हा कारणे घेती त्यासी देतील श्रीराम. पुढे श्री ब्रह्मचैतन्य आज्ञापिती असी धाराव्रत तीर्थाटन करविती. तैसेची आचरोणी रामानंद येती पुनरपी ब्रह्मचैतन्य दर्शना श्रीराम. इति श्री सद्गुरु रामानंद सच्चरित्रे सद्गुरु ब्रह्मचैतन्य दर्शन एकनिष्ठ सेवा सच्शिष्य लक्षण वर्णननाम तृतीयाध्यायांतर्गतः प्रथमः समासः समाप्तः. श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु. श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न. समास दुसरा अध्याय तिसरा. सद्गुरु चरणी ठेवून माथा. समासारंभ करू आता. तूच ससी स्फूर्तिदाता वदान पुरविता तूच से. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ.
जरी चरिवनी धेनू आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालका पासी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ।